अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता आता थेट पत्रकार परिषद घेत आहेत। थेट जाऊया पत्रकार परिषदेत। त्याचबरोबर जर आपण उल्लेखनीय जे प्रोजेक्ट्स पाहिले ज्याच्यावर भांडवली खर्च वाढणार आहे आणि ज्याच्यावर आता या वेळेला पैसे टाकण्यात आलेले आहे, तर डीपी इम्प्लिमेंटेशनवर 3323 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, जे मागच्या वर्षी 1515 कोटी होती। त्याच्यानंतर डीपी इम्प्लिमेंटेशन 119 कोटीने 119% आपण वाढवलेलं आहे, म्हणजे डीपी वर जास्त खर्च करता येईल। त्याचबरोबर हेल्थ बजेटवर खूप मोठ्या प्रमाणात आपण यावर्षी वाढ केली आहे। हेल्थचं जर आपण बजेट पाहिला तर यावर्षी आपण हेल्थवर 4000 हेल्थवर आपण जे हे टाकलेलं आहे 4151 कोटी आपण हेल्थ बजेटसाठी ठेवलेलं आहे। आणि जे आपण त्याची वाढ पाहिली मागच्या वर्षी हेल्थसाठी 3601 कोटी होता आणि या वर्षी 4151 कोटी हेल्थची तरतूद करण्यात आलेली आहे। प्रायमरी एज्युकेशन मागच्या वर्षी 2569 कोटीची तरतूद होती, या वेळेला 2733 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। रस्ते आणि ट्रॅफिक त्याच्यामध्ये 2005 कोटीची तरतूद होती मागच्या वर्षी, या वर्षी 2382 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। ब्रिजेसमध्ये मोठ्या प्रमाणात तरतूदमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षी पुलामध्ये 520 कोटीची तरतूद होती, मात्र यावर्षी 712 कोटीची करण्यात आली। त्याचे मुख्य कारण आहे की सर्व ब्रिजेसच्या आता आपण ऑडिट करून घेतलेला स्ट्रक्चरल ऑडिट आणि ब्रिजेसमध्ये मोठ्या प्रमाणाची दुरुस्ती, नवीन बांधकाम, मेजर दुरुस्ती आपल्याला करावा लागेल, त्याच्यावर खर्च जाणार आहे। स्टॉर्म वॉटर ड्रेन त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण 939 कोटी खर्च दाखवला होता आणि या वर्षी आपण मात्र 1302 कोटी दाखवतोय। त्याचं कारण असं आहे की आपण पूर्ण धोरणच आता बदलतोय। जिथे जिथे पूर आला किंवा जिथे जिथे फ्लडिंग झाली तो मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येक 200 फ्लडिंग स्पॉट्स त्याच्यावर आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, म्हणून तिथे आपण वाढवलेलं आहे। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये परत 2612 कोटी मागच्या वर्षी होते, या वर्षी 2888 कोटी दाखवण्यात आलेले आहे। त्याचं मुख्य कारण दोन आहे। एक, आपण या वेळेला प्रत्येक कचरा वाहतूक ट्रक आणि प्रत्येक जे गाळ काढणारा ट्रक आहे, जेवढे गाडी आहे महानगरपालिकेची, प्रत्येक गाडीवर आता आपण GIS आपण लावणार आहे, VTS लावणार आहे आणि प्रत्येक गाडी सेंट्रली कंट्रोल रूम मध्ये आपल्याला कळेल ते गाडी कुठे फिरतोय, कुठे जातोय आणि किती वेळ लावतोय, म्हणजे पूर्ण नियंत्रणसाठी एक सेंट्रल कंट्रोल रूम निर्माण करण्यात येईल। त्याचबरोबर बीच क्लिनिंग आणि इतर हे सर्व कामासाठी झालेलं आहे। आणि दुसरं वाढ असण्याचं कारण आहे की मुलुंडचं जे बंद करण्याचं काम आहे तो सुरू झालेलं आहे, ते प्रक्रिया केंद्र सुरू झाला आणि देवनारचे अपेक्षित आहे की या बजेटमध्ये ते सुरू करण्यात येईल। फायर ब्रिगेडला परत 419 कोटीची तरतूद होती मागच्या वर्षी, या वर्षी 495 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यतः 64 मीटरचे लॅडर, वॉटर टॉवर, ड्रिल टॉवर, ट्रेनिंग याच्यासाठी जे खर्च आहे त्याचे वाढवण्यासाठी त्याच्यावर खर्च केला आहे। गार्डन, झू आणि थिएटर जिथे 585 कोटीची तरतूद मागच्या वर्षी होती, या वेळेला 717 कोटीची तरतूद आपण तिथे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही जे मुख्य प्रोजेक्ट, जे मोठे प्रोजेक्ट्स आपण घेतले त्याच्यावर जे तरतूद यावर्षी ठेवण्यात आलेली आहे, तो कोस्टल हायवेवर 1600 कोटी, गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर जवळजवळ 100 कोटी, त्याच्यानंतर जे SWMचे सॉलिड वेस्टचे जे मोठे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी 176.91 कोटी, 3 जे आपले उपनगरात हॉस्पिटल आहे त्याच्या बलकटीकरण आपण घेतोय, त्याच्या आपण अपग्रेडेशन घेतोय, म्हणजे जे आपला हे मेन हॉस्पिटल्स आहे KEM, सायन याच्यावर लोड कमी व्हावा म्हणून तिथे आपण घेतोय काम। तर KB भाभा हॉस्पिटल बांद्र्याला 10 कोटी रुपयाची तरतूद आहे, भगवती हॉस्पिटलला 40 कोटी, त्याच्यानंतर MT अग्रवालला 35 कोटी, मेडिकल कॉलेज बिल्डिंग कूपर हॉस्पिटलमध्ये करण्याच्या 35 कोटी, त्याच्यानंतर सेंटनरी हॉस्पिटल गोवंडीसाठी 40 कोटी, टाटा कंपाऊंड हॉस्पिटल बिल्डिंग 15 कोटी, सायन हॉस्पिटलचं रिडेव्हलपमेंटचं काम आता आपण यावर्षी सुरू करतोय। जवळजवळ 1000 बेड्सपेक्षा वर असणार तिथे बेड्स आणि त्याच्या रिडेव्हलपमेंटचं काम आणि नूतनीकरणचं काम आपण यावर्षी सुरू करणार आहोत, त्याच्यासाठी 10 कोटी। नायर डेंटल कॉलेजचं जे विस्तारीकरण आहे
त्याच्यासाठी 20 कोटी अशा प्रकारचे हॉस्पिटल्सवर खूप मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. म्हणजे जे आपले सेंट्रल हॉस्पिटल्स आहेत तिथे लोड कमी व्हावा आणि जे उपनगरात राहणारे लोक आहेत त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते उपलब्ध व्हावा याच्यासाठी मेजर एक डिफरन्स करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर झूच्या जे अपग्रेडेशन आहे वीर माता जिजाबाई भोसले झू त्याच्या एक्सपॅन्शन आणि अपग्रेडेशनसाठी 100 कोटी, टेक्स्टाईल म्युझियमसाठी 15 कोटी आणि टोपीवाला मार्केट बिल्डिंगसाठी 20 कोटी. जे मुंबईचे जे कत्तलखाना आहे देवनारच्या त्याच्या अपग्रेडेशन बरेच दिवसापासून रेंगाळत होतं ते आता मार्गी लागलेलं आहे आणि आता 15-1 दिवसात आपल्याला त्याचं टेंडर पण दिसेल आणि ते अपग्रेडेशनसाठी 20 कोटी रुपये तिथे अगदी आधुनिक मशिनरी आणि हे सर्व करून आपण 20 कोटीच्या तिथे खर्च करणार आहोत. कोणत्याही प्रकारच्या टॅक्सेस किंवा नवीन टॅक्सेस लावण्यात आलेले नाही. हा थोडक्यात म्हणजे आजच्या बजेटच्या बाकी आपल्याला काय असेल ते विचार. एक ये है कि जो रेवेन्यू है प्रॉपर्टी टैक्स और डेवलपमेंट चार्जेस ये दोनों ही आपके कम हुए कंपेयर टू लास्ट. करेक्ट. और दूसरी तरफ आपका जो